करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, लोक तुमची निंदा करत असतील ना, तर टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन का म्हणून घ्यायचं? उलट निंदा करणारे लोक आपल्या शेजारी पाजारी असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आयुष्य काय आणि कसं जगायचं हे कळतं. जर आपल्याला बघा प्रत्यक्षात लोक आपली स्तुती करत असतील तर नक्कीच आपला कुठेतरी डाव बघा साधण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण ज्या वेळेला स्तुती होते त्यावेळेला कुठेतरी आपला देह कमी पडलेला आहे आणि पडणारच. बघा, आपण दिवसभर हसण्याचा प्रयत्न करतो, आपलेच घरची लोक बोलतात एवढा हसू नकोस, संध्याकाळपर्यंत रडशील, आणि खरंच होतं. बरोबर की नाही? कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून होतच असतं. म्हणून समर्थ म्हणाले, कशाला आपण चिंता करायची. लोक स्तुती करो अथवा निंदा करो, या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं. म्हणून 2 कान दिलेत ना, बरोबर ना? आतमध्ये पेरायचे नाहीये. जे पेरायचं आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. तुला जे उत्तमाचं बी पेरायचं आहे, त्या पिकातून, त्या बियाणातून उत्तम प्रकारे पीक निर्माण होईल. अशा प्रकारे बी पेरायचं आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणून आयुष्य एका ओळीसारखं असतं. आणि जर आपण पाहायला गेलो ना, आयुष्यामध्ये असणारं प्रेम हे त्रिकोणासारखं आहे, बरोबर ना? परंतु आपली असणारी मैत्री, आयुष्यामध्ये बघा प्रेम होतं, मैत्री होते. मग मैत्री कशी असते? सर्कल, ग्रुप, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, प्रत्येक आकारांमध्ये आपला देह आहे. कधी कोणाच्या मैत्रीमध्ये आपला देह अडकत असतो, कधी कोणाच्या प्रेमामध्ये बघा आपला देह अडकत असतो. जिथे आपल्या देहाला आवडेल तिथे नक्कीच जात असतो. मला हा माझा मित्र आवडतो, मी त्याच्याशीच बोलायला जातो. का? कारण तो माझी स्तुती करतो. जी व्यक्ती, जो मुलगा, जी मुलगी बघा प्रत्यक्षात जे मित्र माझे निंदा करतात, तिथे मला बोलायला आवडत सुद्धा नाही, तिथे मला जायला सुद्धा आवडत नाही. पण लक्षात ठेवा, वेळ असो, संपत्ती, सत्ता, शरीर, हे आपल्या आयुष्यात आहे ना, वेळ एकदा निघून गेली ना, संपत्ती आज आहे तर उद्या नाही आहे, परंतु वेळ एकदा निघून गेली पुन्हा येणार नाही आहे. म्हणून आपला स्वभाव हा चांगला असू दे, समजूतदारपणा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि लोकांशी बोलत असताना, मित्रांशी बोलत असताना आपले संबंधसुद्धा चांगल्या प्रकारे असणं फार गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, निंदा करत असणारे लोकांशी उलट जास्त जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आयुष्याला नवनवीन दिशा प्राप्त होते. कारण जेव्हा रस्त्याने आपण जात असताना, आपण बघा एखाद्या ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तो रस्ता आपल्याला सापडत नसेल, तेव्हा आपण पूर्णपणे ब्लँक होतो. पण शेवटी आपण जिद्द सोडत नाही आहे, तिथे आपण पोहोचून दाखवतो. तसंच आहे. मग निंदा करणारी लोकंसुद्धा अशीच आहेत. आपली निंदा केली की आपण शांत नाही बसायचं, त्यांच्या जवळ जायचं आणि त्यांच्यामुळे आपल्याला नवनवीन दिशा प्राप्त होतील की कसं जगायचं आहे. जर स्तुती करत राहिले ना, जे आपल्याकडे आहे ना ते सुद्धा कमी होईल. लक्षात ठेवा. कारण का? आपण आपल्यामध्ये येणारा गर्वपणा, आपल्यामध्ये असणारा अभिमान
ह्या अभिमानामुळे, या गर्वामुळे गर्वाचे घर खाली. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही ना, तेव्हा रस्ता नक्कीच बदला. मला 4 व्हीलर घ्यायची आहे, मला मर्सिडीज घ्यायची आहे, मला या बिल्डिंगमध्ये हा फ्लॅट हवा आहे. आपण खूप मेहनत करतो आहे, रात्रंदिवस कष्ट करतो आहे, परंतु मला तितका पैसा मिळत नाही आहे. तेवढं माझ्याकडे बघा प्रॉपर्टी नाही आहे. तू 8 तास काम करतो आहेस, 8 तासाचे तुला 300-400 रुपये मिळत आहेत. परंतु तो बघा, एखादी मुलगी असेल किंवा एखादा मुलगा असेल, तो स्मार्ट वर्क करून बघा तो 600-700 रुपये कमवते, 1000 रुपये कमवते. मग तू 8 तासा किंवा 10 तासाला बघा 300-400, ते तर डबल कमवत आहेत. म्हणजेच मेहनत तर तू तेवढीच करतोयस, ते सुद्धा तेवढेच करतायत, तरीसुद्धा त्यांना जास्त पैसे मिळत आहेत. मग रस्ता बदल. परंतु रस्ता बदलताना त्या कामामध्ये आवड असणं फार गरजेचं आहे. जर त्या कामामध्ये तुझी आवडच नसेल तर त्या कामामध्ये लक्ष न लागल्यामुळे शरीरसुद्धा त्या कामाकडे लक्ष देणार नाही. मग एवढा पैसा मिळूनही बघा प्रत्यक्षात उद्या परत आपल्याला तिथेच जायचं आहे. बघा आपलं असंच होतं की नाही, एखाद्या कंपनीमध्ये चांगलं जॉब मिळतो, आपण सर्व सुटाबुटामध्ये बघा बॅग बी घेऊन जातो, परंतु एखादा प्रेशर टाकतात ना, त्या दबावामध्ये आपल्याला काम करावं लागतं. मग असं वाटतं की नकोच, ते कामच नको. पहिलं होतं ना ते बरं होतं, थोडे पैसे कमी मिळत होते, इकडे जास्त पगार आहे. इकडे काय झालं, लोभ वाढला. आणि त्या लोभामुळे काय झालं बघा, प्रत्यक्षपणे आपलं जे काम होतं त्या कामामध्ये मला आवड होती, परंतु आता तेवढं मला टार्गेट पूर्ण करायचं आहे, ह्यामध्येच आपला देह गुरफटून गेला. मग आता काम नकोसं वाटायला लागलं आहे. मग काम नकोसं वाटू लागलं आहे, मग ते बघा टार्गेट, चिंता, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले रस्ताच बदल. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, कधी मूळ बदलताना पाहिले का हो? कारण मूळ, झाडाचं मूळ हे मातीमध्ये असतं. ते संपूर्ण झाडाला, पानाला बघा, वेलीपर्यंत, शेवटच्या देठापर्यंत, पानापर्यंत, फुलापर्यंत बघा सर्व उत्तम प्रकारे कार्य करत असतो. आज जर त्या झाडाचं पान गळून पडलं तर उद्या त्या झाडाला नवीन पालवी फुटणारच आहे. म्हणून निराश होऊ नको. कमजोर तुमची वेळ आहे, तुम्ही नाही आहेत. कारण वेळेप्रमाणे आपल्याला बदलायचं आहे. आपला देह कणखर आहे बघा, देह हा भगवंताचा आहे ना, मग आपण मजबूतच आहोत ना. परंतु आपण खंबीर असताना विषय गंभीर आहे, मग विषय सोडून दे ना, आपण खंबीर आहोत ना. म्हणून समर्थ म्हणाले निराश होऊ नको. तुझी वेळ ही खराब आहे, तुझी वेळ ही कमजोर आहे. पुढे चालत राहा, मागे वळून पाहू नकोस. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, एखाद्याच्या कार्यामध्ये आपण मदत जर केली तर लोक आपली स्तुती करतात. कारण का, आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली. सोबतची व्यक्तीसुद्धा बघा, ज्याला मदत केलेली आहे ती व्यक्तीसुद्धा आपले गाराने गात असते. का, माझ्या कार्याला तुम्ही मदत केली. जर आपल्याला बघा प्रत्यक्षात आपल्या कधी कधी असं होतं, आपल्या मूडाप्रमाणे होत असतं. मूड चांगला असेल तर आपण एकमेकांना मदत करतो, नसेल ना तर जीवलग मित्र जो असतो ना त्याला सुद्धा आपण मदत करत नाही, बरोबर की नाही. मग मित्र नंतर मग आपली बघा निंदा करत बसतो. मग आपल्याला वाटतं अरे आता हा माझाच बघा खास मित्र आज माझीच निंदा करायला सुरुवात केली बघा. का, कारण थोडंसं काम केलं नाही म्हणून विचार करा. प्रत्यक्षात कुठल्या ना कुठल्या कारणावरून प्रत्येकजण स्तुती आणि निंदा शोधत असतो आणि त्याप्रमाणे बोलत असतो. आपण एक कारण आहोत, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षात बघा, एखाद्या वेळेला एखादी
आपल्याला गोड वस्तू खायला आवडते, ती जर आपण गोड पदार्थ खाल्लं तर त्याची टेस्ट, त्याची चव आपल्या जिभेवर बघा पूर्णपणे रेंगाळते आणि आपल्याला खावंसं वाटतं. परंतु त्याला सुद्धा एक लिमिट असतं ना, एक मर्यादा असते. जोपर्यंत आपण खाऊ तोपर्यंत आनंद आहे, परंतु लिमिटपेक्षा ओव्हर गेलं, लिमिटपेक्षा जर जास्त खाल्लं, त्रास कोणाला? तर आपल्या देहालाच होणार आहे. मग तसंच आहे, एक लिमिट असते. स्तुती करणारे आणि निंदा करणारे एक लिमिट असतं. ओव्हर जर केलं तर आपल्याला त्रास होतो. स्तुती केली तर आपला आत्मविश्वाससुद्धा कमी, अभिमान जास्त, गर्वपणा जास्त. आणि निंदा जर केली तर विषय वासना आहेतच, राग आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, असे उफाळून वर येतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला कसं कधी काय बोलायचंय हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. आणि हे ठरवत असताना, हे बोलत असताना स्वतःवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. कारण आपण सुद्धा कोणाची तरी स्तुती करत असतो, कोणाची तरी निंदा करत असतो. लक्षात ठेवा, चुकांचा एक दिवस सुद्धा निश्चित असतो. आज त्याच्याकडून चूक झाली ना, उद्या तीच चूक माझ्याकडून सुद्धा होईल. म्हणून त्या व्यक्तीला ओव्हर बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. आपण एखाद्याला अशी बघा अशा प्रकारे सुनावतो ना की कधीच माझ्याकडून ही चूक होणार नाही, पण बघा अशी सुद्धा माझ्याकडून सुद्धा चूक होते. मग त्यावेळी मला टार्गेट केलं जातं. म्हणून समर्थ म्हणा, एक प्रकारे मर्यादा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि चूक झाली ना, नक्कीच सुधारा, त्यामध्ये बदल करा. कोणाच्या तरी बघा विश्वासावर अवलंबून राहू नका. कारण जो व्यक्ती चांगलं कार्य करतो ना, त्या व्यक्तीच्याच रस्त्यामध्ये, कार्यामध्ये अनेक अडचणी पाहायला मिळतात. पण या उलट जो दुसऱ्याला अडचणी जाणतो ना, त्याला मात्र अडचण आयुष्यभर संपत नाही. तो नवनवीन अडचण चांगल्या व्यक्तीच्या रस्त्यामध्ये आणत असतो. विचार करा, पण प्रत्यक्षात एक दिवस आज आपल्यामध्ये अडचण आली, उद्या त्याच्यामध्ये अडचण येणार म्हणजे येणार. म्हणून आपण दुसऱ्याला खड्डा खणायचा नाहीये. जेव्हा आपण दुसऱ्याला खड्डा खणायचा ठरवतो तेव्हा प्रथमतः आपण त्या खड्ड्यामध्ये जात असतो. ज्यांना आपले विचार जर पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसूच नका. कशाला प्रत्युत्तर द्यायचं? आता माझं बोलणं जर लोकांना पटतच नसेल, लोक काय प्रत्युत्तर देतील? कारण एखादं पाणी असतं बघा, स्वच्छ पाणी असेल किंवा गढूळ पाणी असेल, ते गढूळ पाणी ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दे. मग बघा, जो कचरा असेल, जो गाळ असेल, तो बरोबर खाली येऊन बसतो. तिथे ढवळत बसू नका, ते पाणी स्वच्छ होणारं नाही आहे. तुम्ही कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, शेवटी ते गढूळच राहणार आहे. म्हणून आपला देह प्रत्यक्षात उत्तम प्रकारे आहे, आयुष्य उत्तमाचं आहे. गढूळ पाण्यासारखं आपला देह, आपलं आयुष्य जगता कामा नये. स्वच्छ पाण्यामध्ये बघा, जशी आपण प्रतिमा पाहतो, जसं आपण प्रतिबिंब पाहत असतो, त्याचप्रमाणे आपलं आचरणसुद्धा तितकंच उत्तमाचं असणं आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.